Hello everyone. Today's topic is Industrial Dispute Act, and I am discussing the important definitions under Industrial Dispute Act 1947. So this particular topic, why I have chosen is the reason behind is this particular topic is useful for BMS, that is Bachelor of Management Studies students, and BBI, Bachelor in Banking and Insurance students also, and obviously it is the part of syllabus of LLB students also. So let us continue with some important definitions under Industrial Dispute Act. Definitions are always in section 2 of any particular act. So we will discuss the important definitions under Industrial Dispute Act. First definition is average pay. This particular definition is defined under section 2 clause AAA of Industrial Dispute Act. What is mean by average pay? Average pay means the average of wages payable to a workman in case of monthly paid workman in the 3 complete calendar months, in the case of weekly paid workman in the 4 complete weeks, and in the case of daily paid workman in the 12 full working days. So definition is very much clear about the concept of average pay. ॲव्हरेज पे म्हणजे काय की 3 प्रकारे व्यक्ती किंवा वर्कमॅन काम करत असतात. एक महिन्यानी ज्यांना पेमेंट मिळतं, एक आठवड्यानी ज्यांना पेमेंट मिळतं, आणि एक रोज पेमेंट मिळतं. अशा प्रकारे काम करणारे वर्कमॅन असतात. मग त्यांचा ॲव्हरेज पे कसा काढला जातो, तर इन केस ऑफ मंथली पेड वर्कमॅन असेल तर 3 कंप्लीट कॅलेंडर मंथ म्हणजे 3 पूर्ण महिने त्यांनी काम केलेलं असेल तर त्याच्यावरनं त्याचा ॲव्हरेज पे काढला जातो. इन केस ऑफ वीकली पेड वर्कमॅन असेल तर 4 कंप्लीट वीक्स, 4 कंप्लीट आठवडे त्यांनी कसं काम केलं आहे त्याच्यावरनं त्याचा ॲव्हरेज पे काढला जातो. आणि जर डेली पेड असेल तर डेफिनेटली 12 वर्किंग डेज नुसार त्याचं ॲव्हरेज पेचं कॅल्क्युलेशन केलं जातं. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ ॲव्हरेज पे अंडर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट. Now next definition is award. Award is defined under section 2 clause B of Industrial Dispute Act. Award means an interim or final determination of any industrial dispute or of any question relating thereto by any labor court, industrial tribunal or national industrial tribunal, and includes the arbitration award made under section 10A. So जसं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पहिल्या 2-3 व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं की हायरार्की ऑफ कोर्ट्स काय आहे, किंवा कोर्टाची रचना कशी असते, किंवा काही बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या की ज्याच्यामध्ये आपण जजमेंट आणि डिक्री ह्या सुद्धा 2 महत्वाच्या कन्सेप्ट बघितल्या होत्या, विच आर स्पेसिफिकली पार्ट ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. की जेव्हा न्यायालय अंतिम निर्णय देतं तेव्हा त्याला दिवाणी स्वरूपाचा दावा असेल तर त्याला जजमेंट आणि डिक्री हे या टर्मिनॉलॉजीज यूज केल्या जातात. तसंच इफ दॅट पर्टिक्युलर डिसिजन इज रिलेटेड विथ एनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट and it is tried by labor court or industrial tribunal or national industrial tribunal, then that particular decision is called as award. म्हणजे थोडक्यात ते कोर्टाचा अंतिम निकाल असतो की ज्याला जसं दिवाणी स्वरूपामध्ये आपण जजमेंट किंवा डिक्री म्हणतो, म्हणजे हुकुमनामा आणि निकाल म्हणतो, तसंच त्याला हे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटी असलेले कोर्ट्स आहेत किंवा स्पेशल एस्टॅब्लिशमेंट असलेले कोर्ट्स आहेत, ट्रिब्युनल्स आहेत, तिथे त्या कन्सेप्टला अवॉर्ड म्हणून ओळखलं जातो. सो अगदी सिंपल लँग्वेजमध्ये अवॉर्ड म्हणजे कोर्टाने दिलेला अंतिम निकाल. सो दिस इज द सेकंड डेफिनेशन. नेक्स्ट डेफिनेशन इज क्लोजर. Now this particular term is defined under section 2 clause CC of Industrial Dispute Act. What is mean by closure? Closure means the permanent closing down of place of employment or
पार्ट देअर ऑफ. ओके, म्हणजे अर्थ काय होतो की जेव्हा एखाद्या इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंटचं म्हणजेच एखाद्या कंपनीचं, एखाद्या फॅक्टरीचं, एखाद्या प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट जेव्हा कायमस्वरूपी बंद होते तेव्हा त्याला क्लोजर असं म्हणतात. देर इज अ डिफरन्स बिटवीन द टर्म्स क्लोजर अँड लॉकआउट. लॉकआउट आपण टेम्पररी क्लोजिंग ऑफ एनी एम्प्लॉयमेंट म्हणू शकतो, पण क्लोजर इज डेफिनेटली परमनंट क्लोजिंग डाऊन ऑफ प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट ऑर पार्ट देअर ऑफ. म्हणजे एखादी पर्टिक्युलर इंडस्ट्री कायमस्वरूपी जेव्हा बंद केली जाते किंवा त्याच्यातला एखादा पार्ट कायमस्वरूपी बंद होतो तेव्हा त्याला क्लोजर असं म्हणतात. नेक्स्ट डेफिनेशन इज employer. What is mean by employer? So these are the terms which are the base of this particular industrial dispute act. Employer, employees, industrial dispute. So we are taking it एकामागोमाग एक आपण त्या डेफिनेशन सगळ्या बघणार आहोत. सो नेक्स्ट डेफिनेशन आहे employer, which is defined under section 2 clause G of industrial dispute act. What is mean by employer? अगदी साध्या सोप्या भाषेत आपण म्हणतो की मालक. Employer means in relation to an industry carried on by or under the authority of any department of central government or state government, the authority prescribed in this behalf, or where no authority is prescribed, the head of the department. So as simple as it is, the person who is the head of the department, the person who is running that particular establishment or business is called as employer. And the definition further extends to in relation to an industry carried on by or on behalf of local authority, the chief executive officer of that authority is called as employer. So अर्थ अगदी सोपा आहे की तो त्या ज्या कंपनीचा हेड असतो, ज्या कंपनीचा मालक असतो, जी कंपनी तो ऍडमिनिस्टर करत असतो, रन करत असतो, त्या व्यक्तीला एम्प्लॉयर असं म्हणतात. ओके, नेक्स्ट डेफिनेशन इज ऑब्वियसली इंडस्ट्री, विच इज डिफाइंड अंडर सेक्शन 2 क्लॉज J ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट. व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्री? इंडस्ट्री मीन्स एनी बिझनेस, ट्रेड, अंडरटेकिंग, manufacture or calling of employers and includes any calling, service, employment, handicraft or industrial occupation or vocation of workmen. So very specifically what is included in this particular term is very specifically defined under this particular term industry. इंडस्ट्री म्हणजे काय? एखादा व्यापार, एखादा व्यवसाय, एखादा धंदा की जो मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्याशी रिलेटेड असलेल्या गोष्टी इन्क्लूड करतो त्याला आपण म्हणतो इंडस्ट्री. मग ह्याच्याशी कनेक्टेड नेक्स्ट डेफिनेशन आहे विच इज डिफाइंड अंडर सेक्शन 2 क्लॉज K, विच इज इंडस्ट्रियल डिस्प्यूट. इंडस्ट्रियल डिस्प्यूट म्हणजे काय? तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट मीन्स एनी डिस्प्यूट और डिफरन्स बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉयर, एम्प्लॉयर अँड वर्कमॅन और वर्कमॅन अँड वर्कमॅन विच इज कनेक्टेड विथ द एम्प्लॉयमेंट और नॉन एम्प्लॉयमेंट or terms of employment or with the conditions of labor of any person. आता किती स्पेसिफिक डेफिनेशन आहे. व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्रियल डिस्प्यूट? तर जेव्हा मालक एम्प्लॉयर मध्ये वाद असेल, एम्प्लॉयर आणि वर्कमॅन मध्ये वाद असेल किंवा वर्कमॅन आणि वर्कमॅन मध्ये वाद असेल. आता नुसता वाद म्हणजे पर्सनल डिस्प्यूट आहे का? तर नाही. तर पुढे डेफिनेशन एक्सटेंड करते किंवा क्लॅरिफाय करते की व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली इंडस्ट्रियल डिस्प्यूट. तर ह्यांच्यामधला वाद मग तो कशाशी कनेक्टेड पाहिजे? कनेक्टेड विथ द एम्प्लॉयमेंट और नॉन एम्प्लॉयमेंट और टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट और विथ द कंडिशन्स ऑफ लेबर. म्हणजे काम काय स्वरूपाचं काम आहे, कुठलं काम आहे, काय टर्म्स आहेत, काय कंडिशन्स आहेत, ह्याच्याशी रिलेटेड असलेला एखादा डिस्प्यूट असेल. कोणामधला? एम्प्लॉयर एम्प्लॉयर वर्कमॅन आणि वर्कमॅन ह्यांच्यामधला जर काही डिस्प्यूट असेल तर त्याला म्हणायचं इंडस्ट्रियल डिस्प्यूट. मग ऑब्व्हियसली when the dispute, personal dispute between two workmen is not included in industrial dispute. तो कशाशी रिलेटेड पाहिजे? तर एम्प्लॉयमेंटशी रिलेटेड पाहिजे. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ
industrial dispute. Next definition is layoff. Okay, what is mean by layoff? This particular term is defined under section 2 clause KKK of Industrial Dispute Act. What does it mean? Layoff means the failure, refusal, inability of employer. It is very specific. Inability of employer on account of shortage of coal, power or raw materials, or the accumulation of stocks or breakdown of machinery. Okay, breakdown of machinery or natural calamity, or for any other connected reason to give employment to workmen, okay, whose name is borne on the muster rolls of industrial establishment and who has not been retrenched. रिट्रेंचचा अर्थ काय होतो? कामावरून काढून टाकणे. आता इट इज व्हेरी लेंदी डेफिनेशन बट व्हेरी स्पेसिफिक अँड क्लिअर डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय ले ऑफ? तर ले ऑफ म्हणजे काय? अगदी सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर जेव्हा एम्प्लॉयर इज अनेबल टू गिव्ह एम्प्लॉयमेंट टू वर्कमेन, अशी जेव्हा परिस्थिती असेल, मग त्याचे रिझन्स काय आहेत? तर शॉर्टेज ऑफ कोल आहे, पॉवर किंवा रॉ मटेरियलचं शॉर्टेज आहे, किंवा अॅक्युम्युलेशन ऑफ स्टॉक आहे, किंवा एखादी मशिनरी ब्रेकडाऊन झालेली आहे. ह्याच्यापैकी एक जरी रिझन असेल आणि या रिझनमुळे जर एम्प्लॉयर इज अनेबल टू प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट टू वर्कमॅन, तर तो काय करू शकतो? त्या पर्टिक्युलर वर्कमॅनला कामावरून काढू शकतो. किंवा या कन्सेप्टमध्ये रिट्रेंचमेंट म्हणजे ऍक्च्युअल रिट्रेंचमेंट येत नाही, तेव्हा त्याला काय म्हणायचं? ले ऑफ. मग आता हा ले ऑफ कोणाला लागू आहे? तर हा ले ऑफ ज्यांचं नाव मस्टर रोलवर आहे. व्हॉट इज मीन बाय मस्टर रोल? आपल्याला माहिती असेल की आजकाल थंब घेतली जाते. व्हाईल यू आर एंटरिंग इन टू एनी पर्टिक्युलर एस्टॅब्लिशमेंट, यू आर वर्किंग देअर, तर तुम्ही थंब तुमची पुट करता तिथे त्या पर्टिक्युलर मशीनला. म्हणजे काय करतात की तुम्ही तुमचं जे वर्किंग अवर्स आहे ते वर्किंग अवर्स डिफाईन करण्यासाठी, तुमची प्रेझेन्सी रेकॉर्डवर आणण्यासाठी तुम्ही थंब करता. तर पूर्वी हेच मस्टर रोल फॉर्मॅट होता की देअर इज अ स्पेसिफिक रजिस्टर मेंटेन for the workmen working in this particular establishment. So they have to sign on that particular register while entering into the premises and while returning into home. So this is called as layoff. Okay. Next definition is public utility service. This is also one of the important definition which is given under section 2 clause N. What is mean by public utility service? It means any railway service, okay, any service in or in connection with working of any major port or dock. Second point. Third point is any section of industrial establishment, okay. Fourth point is any postal, telegraph, telephone service. Fifth point is any industry which supplies power, light, water to public. Okay. Next point, any system of public conservancy or sanitation. Next is any industry specified in first schedule. Okay. आता ह्या ज्या पर्टिक्युलर गोष्टी आहेत ह्यांना म्हणायचं पब्लिक युटिलिटी सर्व्हिस. नावावरूनच आपल्याला क्लिअर होतं की जे लोकांना सेवा देण्याचं काम करतात त्याला म्हणतो आपण पब्लिक युटिलिटी सर्व्हिस. आणि या ज्या 4 to 5 टर्म्स आहेत किंवा गोष्टी आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत, त्या पर्टिक्युलर डेफिनेशनचा पार्ट आहे. नेक्स्ट डेफिनेशन इज रिट्रेंचमेंट. व्हॉट इज मीन बाय रिट्रेंचमेंट? मगाशी जसं मी सांगितलं की रिट्रेंचमेंट म्हणजे काय? कामावरून काढून टाकणे. आता पर्टिक्युलर डेफिनेशन, व्हॉट डेफिनेशन सजेस्ट? इट मीन्स द टर्मिनेशन ऑफ एन एम्प्लॉयर of the service of workmen for any reason whatsoever. Okay, it is very specific. Any reason whatsoever, any reason whatsoever otherwise than as a punishment inflicted by way of disciplinary action. Okay, so
What definition suggests that retrenchment means termination by employer ऑफ सर्व्हिस ऑफ वर्कमॅन. म्हणजे जेव्हा एखादा एम्प्लॉयर एखाद्या वर्कमॅनला कामावरून काढून टाकतो तेव्हा त्याला रिट्रेंचमेंट म्हटलं जातं. मग आता ह्याला प्रोव्हिजो आहेत म्हणजे एक्सेप्शन्स आहेत. म्हणजे कुठल्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही. तर फर्स्ट इज व्हॉलेंटरी रिटायरमेंट, सेकंड इज retirement of workmen on reaching the age of superannuation. Okay, this is second part. Third part is termination of service of workmen as a result of non-renewal of contract. म्हणजे जे वर्कमॅन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतायत आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर ते रिन्यू केलेलं नाहीये असे वर्कमॅन. नेक्स्ट इज टर्मिनेशन ऑफ सर्व्हिस ऑफ वर्कमॅन ऑन द ग्राउंड ऑफ कंटिन्यूड इल हेल्थ. या 4 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट प्रेझेंट असेल तर त्याला रिट्रेंचमेंट असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्या व्यक्तीला त्या वर्कमॅनला कामावरून काढून टाकलेलं आहे असं म्हणता येणार नाही. इफ एनी ऑफ दी कंडिशन और प्रोव्हिजो इज प्रेझेंट. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ रिट्रेंचमेंट. नेक्स्ट डेफिनेशन इज स्ट्राईक. व्हॉट इज मीन बाय स्ट्राईक? स्ट्राईक मीन्स, आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्कमॅन स्ट्राईक करतात, पण स्ट्राईक नक्की डिफाईन काय कसं केलंय तर स्ट्राईक मीन्स सीझेशन ऑफ वर्क बाय बॉडी ऑफ पर्सन्स एम्प्लॉयड इन एनी इंडस्ट्री ऍक्टिंग इन कॉम्बिनेशन और अ कॉन्सर्टेड रिफ्युजल or a refusal under common understanding of any number of persons who are or have been so employed to continue to work or to accept employment. Okay, आता दिस इज दी लँग्वेज ऑफ लॉ. इन सिम्पल लँग्वेज आपण ज्याला म्हणू शकतो की जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन कॉमन अंडरस्टँडिंगनी स्वतःची एखादी गोष्ट जर त्यांना मागणी असेल ती पूर्ण करून हवी असेल की विच इज रिलेटेड विथ देअर एम्प्लॉयमेंट, तर अशा वेळेला ती मागणी पूर्ण करण्यासाठी जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि काम थांबवतात तेव्हा त्याला म्हणायचं स्ट्राईक. ओके, म्हणजे काम बंद, ज्याला अगदी स्पेसिफिक मराठीत म्हणायचं असेल तर त्याला म्हणतो आपण काम बंद करणं. ओके, सीझेशन ऑफ वर्क बाय बॉडी ऑफ पर्सन्स. ओके, सो दिस इज मीन बाय स्ट्राईक. Okay, so these are some of the important definitions under Industrial Dispute Act, which are definitely part of law syllabus obviously, and which is also the part of BMS and BBI syllabus also. Again, तुम्हाला जर माझे हे एज्युकेशनल व्हिडिओज आवडत असतील, एक्सप्लेनेशन आवडत असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटवर तुम्हाला जर एक्सप्लेनेशन हवं असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सजेस्ट करू शकता. आणि डेफिनेटली डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल सो दॅट अँड डू नॉट फॉरगेट टू प्रेस दी बेल आयकॉन की जेणेकरून तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकाल. खूप खूप धन्यवाद.